रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर आता सध्या महाराष्ट्रामध्ये एक मोठी विषय कोणता असेल तर तो आषाढी पायी वारीचा आहे. आणि अशा पायी वारी सोहळ्यामध्ये भरपूर गावातून क्षेत्रातून या ठिकाणी पंढरीकडे दिंड्या रवाना होतात आणि त्याच दिंडीमध्ये आपल्या काही महाराज मंडळी वारकरी मंडळी आपल्या गावी आलेले आहेत आणि त्या पालखी सोहळ्यामध्ये आज महाराज आलेले आहेत. तर महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आपण किती वर्ष झालं वारी करता? कसं काय वारीचं? आता तसं काय किती वर्ष करतोय हे सांगता येणार नाही. खूप वर्ष झाली आम्ही वारी करतो. आणि आम्ही सध्या आता जे वारी आमची चालू आहे ते आमच्या जावली तालुक्यातील एक भगवान शंकराचं फार मोठं अधिष्ठान असलेलं एक मेरुलिंग भगवंताचं अधिष्ठान असलेलं त्या मेरुलिंग भगवंताचा आम्ही मूर्ती गेले 99 वर्षाचा हा प्रवास आहे. 1927 सालापासून ही पायी वारी चालू केलेले. याच्या अगोदर अनेक मोठमोठे महाराज लोक ही वारी चालवत होते, पायी चालत होते. आता गेले 30 वर्षापासून आपले हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज साबळे ती वारी चालवतात. त्यांच्या नेतृत्वाखाली ही वारी चालते. एकंदरीत या पायी वारीला पुढच्या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहे. 100 वर्ष. हो, ही खूप जुनी परंपरा आहे आपल्या. खूप जुनी परंपरा आहे. हे कसं? या सातारा ते पंढरपूर या रोडवर चालणारी पहिली पायी वारी म्हणून मेरुलिंग दिंडी सोहळा मानला जातो. म्हणजे कोणी आरोग्य देव मानले जाते तसे सातारा जिल्ह्यात आपली मेरुलिंगची पहिली दिंडी मानली जाते. तुम्ही रस्त्याला कोणालाही विचारलं तर लोक स्वतःहून सांगतात की मेरुलिंग भगवंताचा हा पायी सोहळा आहे तो फार जुना आहे, की आम्ही अनेक वर्षापासून पाहत आलोय. आता दिंड्या भरपूर या रस्त्याने चालल्या, या 5-10 वर्षामध्ये खूप चाललेल्या. पण या दिंडी सोहळ्याची परंपरा ज्यावेळी हैबत बाबांनी सोहळा चालू केल्यानंतर येथील काही स्थानिक महाराज मंडळींनी त्याच्यामध्ये मला वाटतं नलवडे महाराज शिवाजीराव नलवडे आमच्या जिल्ह्यातील गणपतबुवा नलवडे या महाराजांनी त्यावेळी हैबत बाबांचा आदर्श घेऊन हा सोहळा लगेच या पण फक्त त्यांनी या मार्गे चालू केला. हा पालखी सोहळ्याचा रूट खरा पाहिलं तर आळंदी ते पंढरपूर असं आहे. माझे जीवीच्या आवडी पंढरपूर आणि निगुडी हे ज्ञानोबा आहे. आळंदीहून पंढरपूरला देवाच्या भेटी करता जातात. भेटणं माहेर आपुले आहे. पण प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की बाबा आपल्या भागातून दिंडी सोहळा जावा. सगळेच आळंदीकडून जातात. म्हणून एक नवीन पर्वणी म्हणून त्या कालच्या त्या महाराज लोकांनी या मार्गे हा दिंडी सोहळा चालू केला आणि आज त्याला 99 वर्ष पूर्ण होत आहेत. बऱ्या मग असं दिंडीमध्ये चालताना काय घरची अवस्था कशी, वारीची अवस्था कशी आहे? नाही, दिंडी सोहळ्यामध्ये आल्याच्या नंतर घरचा कोणत्याही प्रकारे विसरच पडलेला असतो. कारण घरची आठवण सुद्धा येत नाही. एवढा आनंद या सोहळ्यामध्ये उपभोगायला मिळतो. आमच्याकडे अशी बरीच मंडळी आहेत की रात्रंदिवस ते कष्ट करतात, नोकरी करतात, पैसा कमवण्यापलीकडे ते काहीच बघत नाही. पण अशी लोक सुद्धा ज्यावेळी या दिंडी सोहळ्यामध्ये प्रविष्ट होतात, समाविष्ट होतात, त्यावेळी ते सुद्धा आपलं सगळं विसरून जातात. तर आपण बघितलेलं आहे की एक श्री क्षेत्र मेरुलिंग या ठिकाणून पायी दिंडी सोहळा आलेला आहे आणि प्रत्येक दिंडीमध्ये जो 200-250 असा समाज हा पंढरपूरकडे रवाना झालेला आहे. कारण हा आनंद दुसरीकडे कुठे मिळत नाही आणि हा वारकऱ्याचा आनंद फक्त वारकऱ्यामध्ये मिळतो. म्हणून हा आनंद पाहण्याकरता देव सुद्धा या स्वर्गात येण्याची इच्छा करतो. असेच आपण नवनवीन व्हिडिओ करणार आहोत. तोपर्यंत रामकृष्ण हरी. रामकृष्ण.